नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे। आजच्या हवामान अंदाजामध्ये आपण मुख्यत्वे करून मान्सूनच्या आगमनासंदर्भातील चर्चा करणार आहोत आणि सर्वात महत्त्वाची जर गोष्ट असेल तर मान्सून यावर्षी लवकर येतोय हे हवामान खात्याने जाहीर केलेलं आहे आणि आपल्याला असं वाटत होतं की मान्सून वेळेवर येईल, कारण जानेवारी फेब्रुवारीच्या थंडीमध्ये फारसा पाऊस झालेला नव्हता। मार्च एप्रिलमध्येही फारसं पावसाने वातावरण तयार केलेलं नव्हतं आणि मेमध्ये मात्र पाऊस चांगला होईल अशा प्रकारचा आपला एप्रिलमध्येच अंदाज तयार झाला होता आणि त्यामुळे आपण तो व्हिडिओ दिलेला होता। जवळपास 75,000 शेतकऱ्यांनी आणि आपल्या चाहत्यांनी तो व्हिडिओ बघितलेला आहे। आता मेमध्ये जास्त पाऊस होईल म्हणजे हे फार अनैसर्गिक आहे असं काही म्हणण्याचं कारण नाही। याचं कारण जर मान्सूनचं आगमन लवकर होणार असेल तर मान्सून पूर्व पाऊस थोडा त्याच्या अगोदर सुरू होतो आणि त्यामुळे हा मेमध्ये वाढलेला पाऊस आपल्या समोर दिसतो आहे। त्यामुळे तो फार पडेल असं काही नाही आहे, कारण मान्सून आणि मान्सून पूर्व पाऊस यामध्ये फरक असतो। कारण वादळी स्वरूपाचा, मेघगर्जनेचा, विजांच्या कडकडाचा पडणारा, काही भागातला भाग बदलत असलेला पाऊस म्हणजे मान्सून पूर्व आहे। आणि मान्सूनमध्ये मात्र आपण बघतो रिमझिम स्वरूपाचा किंवा एकूणच अनेक मोठ्या क्षेत्रावर पडणारा अशा प्रकारचा तो पाऊस असतो। त्यामुळे एकूणच वातावरण आता बदलणार आहे। आजपासूनच आपल्याला मान्सूनला पूरक अशा प्रकारचं वातावरण अंदमानाच्या दक्षिणेला म्हणजेच बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला आणि अरबी समुद्राच्या दक्षिणेलाही बदलायला सुरुवात होईल असं लक्षात येणार आहे। मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पाऊस आज देखील महाराष्ट्राच्या काही भागात पडणार आहे आणि याचं प्रमाण उद्यापासून वाढणार आहे आणि आपला अंदाजच आहे यावर्षी की आता मान्सून लवकर येत असल्यामुळे दररोज पाऊस आपल्याला बघायला मिळेल आणि मे महिन्यामध्ये तसा एवढा पाऊस पडत नाही, त्यामुळे आपल्याला थोडं हे आश्चर्यकारक वाटतं। दुसरी गोष्ट, मे मध्ये पडलेल्या पावसाचे मान्सूनवर काय परिणाम होतात तर मान्सूनवर याचे असे परिणाम होणार आहेत की साधारण जून जुलैमध्ये किंवा ऑगस्टमध्ये देखील थोडे पावसाचे खंड वाढू शकतात। कारण काय की शेवटी वातावरणाला पूरक अशी स्थिती किंवा एखादी घडलेली घटना ही कुठल्या तरी दुसऱ्या घटकावर परिणाम करणार हे नक्की आहे। त्यामुळे फार मोठे खंड पडतील, मग त्यामुळे फार पिकांवर विपरीत परिणाम होईल असं मात्र नक्कीच नाही आहे। परंतु एक धोका आपल्याला असणार आहे, जेव्हा जेव्हा पिकांना पाण्याची गरज असेल तेव्हा ज्याच्याकडे पाणी उपलब्ध आहे त्यांनी ते पाणी देणं आवश्यक आहे, हे मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे। मान्सून हा 13 मेच्या ते 15 मेच्या दरम्यान अंदमानात दाखल होईल अशा प्रकारचा हवामान विभागाचाही कयास आहे आणि आपण त्याला दुजोरा देतो। त्यानंतर 20 मे नंतर वातावरणात पुन्हा बदल होतील, परंतु जेवढ्या गतीने अंदमानात आलेला मान्सून आहे तो केरळात येत नाही। यावेळेस तो थोडा वेळ घेईल, परंतु तरी देखील हवामान खात्याने 27 तारखेला त्याचं आगमन केरळात दाखवलं असलं तर ते 25 ते 27च्या दरम्यानच होईल असा आपला अंदाज आहे। आणि जर 5 दिवस अगोदर मान्सून केरळात येत असेल तर 1-2 जूनलाच तो महाराष्ट्रात यायला हवा असा आपला कयास आहे। परंतु मान्सून सदृश्य पाऊस हा महाराष्ट्रामध्ये मेच्या 31-30 तारखेलाच होणार आहे। त्यामुळे आपण एकूणच असं बघतो आहोत की ज्या एकदम बदललेल्या हवामान प्रणाली आहेत, आता हे घडताना जर एखादं वादळ तयार झालं तर या सगळ्या शेड्यूलमध्ये सुद्धा चेंजेस होणार आहेत। त्यामुळे महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की आपण 28, 29, 30च्या दरम्यान वादळाची शक्यता वर्तवलेली आहे यापूर्वी। त्यामुळे अजून तरी म्हणजे मला 27 जे दिसते 25 तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारचं वादळ तयार होणार नाही। मात्र एक कमी दाबाचं क्षेत्र हे विशाखापट्टणम आणि भुवनेश्वरच्या दरम्यान बंगालच्या उपसागरामध्ये 18, 19, 20च्या दरम्यान तयार होईल, परंतु ते फार प्रबळ नाही आहे। त्यामुळे ते समुद्रातच थोडा प्रभाव निर्माण करेल आणि स्थिर होणार आहे। मात्र आता 20 तारखेपासून पुढे मान्सूनच्या वाऱ्यांची गती वाढत असल्यामुळे मग त्यानंतर तयार होणारी कमी दाबाची क्षेत्र, डिप्रेशन, वादळ यांचं प्रमाण वाढणार आहे आणि त्यामुळे नेमकी हे वादळ
जूनच्या पहिल्या आठवड्यात तयार होतं की मेच्या शेवटच्या आठवड्यात तयार होतं यावर सर्व बाबी अवलंबून आहे. त्यामुळे या एक दोन घटना म्हणजे हवामान प्रणाली कशा तयार होता यावर थोड्या बाबी अवलंबून असल्या तरी देखील मी तुम्हाला शेड्यूल सांगितलंय की 15 तारखेपर्यंत अंदमानात, त्यानंतर 25 ते 27च्या दरम्यान केरळात आणि फारच फार तर महाराष्ट्रामध्ये 2-3 जूनपर्यंत मान्सून यायला हवा. कारण जर आपण बघतोय हे जे पॅटर्न चाललेले आहेत यामध्ये बदल होतोय. आता एक असं आपण बघितलं होतं गेल्या 4-5 वर्षामध्ये की मान्सून वेळेवर येतो, थोडाफार 1-2 दिवसाच्या फरकाने जरी मागे पुढे झाला तरी थोडा जूनमध्ये खंड निर्माण होतो, नंतर शेवटच्या आठवड्यात जूनमध्ये तो सक्रिय होतो आणि मग तो थोडेफार खंड आणि मग मान्सूनचा तो सक्रियपणा राहतो. परंतु 15 ऑक्टोबरपर्यंत त्याचं अस्तित्व आहे. जर आता यावर्षी मे महिन्यामध्ये मान्सून दाखल होणार असेल भारतामध्ये तर मग तो ऑक्टोबरपर्यंत राहणार आहे का, तर याचंही उत्तर तुम्हाला देऊन ठेवतो. यावर्षी जो मान्सूनचा पिरियड आहे तो अधिक असणार आहे, परंतु आपण मोजताना मात्र मान्सून कुठून मोजतो, 1 जूनपासून तर 30 सप्टेंबरपर्यंतच मोजतो. त्यामुळे अतिरिक्त जो पाऊस होणार आहे तो मे महिन्यामध्ये आणि ऑक्टोबरमध्ये होणार आहे. त्यामुळे थोडा यावर्षीचा पावसाळा हा आपल्याला दीर्घ अवधीचा मोठा असलेला बघायला मिळणार आहे आणि तो थोडा फार मोठा नाही तर जवळपास आपल्याला तो 20-1 दिवसांनी वाढलेला दिसणार आहे. म्हणजे ऑक्टोबरचे 10 दिवस आणि मेचे 10 दिवस असं आपल्याला ते वातावरण बघायला मिळणार आहे. आणि मान्सूनपूर्व पाऊस हा होतच असतो दरवर्षी. कधी कधी मान्सूनपूर्व पावसाचं प्रमाण कमी राहतं आणि मान्सून सक्रिय पटकन होतो आणि मग कोकण किनारपट्टीला किंवा अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या किनारी भागात पावसाचं प्रमाण वाढतं आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये मग पावसाचं प्रमाण कमी व्हायला लागतं. आता आपल्याला मान्सून दाखल होण्यापूर्वी जो पाऊस पडणार आहे तोच शेती उपयोगासाठी किंवा मशागतींसाठी उपयोगी पडतो. कधी कधी त्याच पावसावर आपल्या पेरण्या देखील होतात आणि मग मान्सून दाखल झाल्यावर येणाऱ्या पाहळ्या किंवा सापके सपके किंवा आपण हलक्या स्वरूपातलं रिमझिम पाऊस यावर आपली पिकं जगतात. ही एक नैसर्गिक पद्धत आहे आणि त्यामुळे आपल्याला मान्सूनपूर्व पाऊस ज्या वर्षी चांगला होईल त्या वर्षी पिकां साधण्याची शक्यता किंवा पिकाचं उत्पादन वाढण्याची शक्यता अधिक राहते. त्यामुळे वेळेत पेरण्या होणं आणि वेळेत काढणी होणं हे यावर्षी शक्य होणार आहे असं दिसतंय. फक्त पेरणीचा कालावधी हा शेतकऱ्याच्या अनुभवानुसार निर्णय घ्यावा, कारण आपल्याला पेरणीयोग्य पाऊस झाला आहे का, त्यानंतर आता मान्सून एकदा वेळेत येणार आहे म्हटल्यानंतर पुढेही पाऊस म्हणजे हलके पाऊस होत राहणार आहेत मान्सूनचे. त्यामुळे आपल्याला पेरणीयोग्य पाऊस झालाय, ओलावा झालाय असं म्हटल्यानंतर आपल्याला ते निर्णय आपल्या स्वतःच्या अनुभवानुसार घेता येणार आहेत. आम्ही पण आमच्या अंदाजांमधून तुम्हाला तो विश्वास देणार आहोत. त्यामुळे एक लक्षात ठेवा की यावर्षी मान्सून लवकर येतोय ही एक नैसर्गिक बदलाचा भाग आहे. त्यामुळं यावर फार चांगली वाईट चर्चा करण्याची गरज नाही किंवा याला फार घाबरून जाण्याची गरज नाही. आणि मे मध्ये खूप पाऊस होणार आहे आणि म्हणून खूप पावसात खंड निर्माण होणार आहेत ही अफवा पण आपल्याला नको आहे. कारण थोडेफार खंड निर्माण होतील आणि तेवढी सहन करण्याची क्षमता आपल्या हवामानामध्ये किंवा आपल्या शेतीमध्ये आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारे घाबरून जाण्यासारखी परिस्थिती नाही, अतिशय चांगली परिस्थिती आहे. आणि यावर्षी आपण उलट चांगलं उत्पन्न कसा घेता येईल यावर आता सगळ्यांनी विचार करा, त्या दृष्टीने तयारीला लागा. जसाही आपल्या भागात पाऊस होईल, आता मला वाटतं काही विभागात एप्रिलमध्ये पाऊस झालाय, पहिल्या आठवड्यात मे मध्ये पाऊस झालाय, त्यामुळे आपल्याला मशागतीसाठी योग्य असलेला पाऊस झालेला आहे. त्यामुळे आपल्याला आता मशागती जलद गतीने कराव्या लागणार आहेत, पेरणीयोग्य शेती तयार करून ठेवावी लागणार आहे. त्यामुळे त्यावर आता शेतकऱ्यांनी आपलं लक्ष द्यावं. जी उन्हाळी पिकं आहेत ती थोडी पावसात सापडण्याची शक्यता आहे. म्हणजे कोणाचा कांदा असेल किंवा इतर काही तत्सम पिकं असतील, हळद असेल, तर आपल्याला या पिकांवर आता लक्ष देऊन ती कसं वाचवता येईल यावर संपूर्णपणे काळजी घ्या. बाकी वेळेच्या अगोदर मान्सून येतो हे आता निश्चित झालंय. मे मध्ये सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस होणार हे निश्चित झालंय. त्यामुळे ह्या अफवा आहेत, हे चुकीचे अंदाज आहेत असं सांगणारं कुणी जर तुम्हाला भेटलं तर त्याकडे दुर्लक्ष करा. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.